तुम्ही चीनच्या व्हायरसला घाबरताय का? नाही, म्हणजे घाबरायलाच पाहिजे, शेवटी चायनीज व्हायरस आहे. पण चीनच्या व्हायरसपेक्षाही डेंजर व्हायरस महाराष्ट्रात तंबू ठोकतोय. आधी डोक्यात खाज येते, मग केस हातात यायला सुरुवात होते, मग तिसऱ्या दिवशी सरळ टक्कल. अहो हो, हे ऐकताय ते खरं आहे, पण ही भानगड नेमकी काय आहे? खरंच कुठला व्हायरस दरवाजा खटखट होतोय का? नेमका व्हायरस आहे की आणखी काही प्रकार? हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं सध्या थैमान घातलंय. एक नाही, दोन नाही, तब्बल 50 लोकांच्या डोक्यावर टक्कल पडलंय. अहो, बुलढाणा जिल्ह्यातील बोंडगाव, हिंगणा, कलवाडसह इतर गावातही टक्कल पडल्याच्या घटना समोर आल्यात. अहो, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. मुळात हा प्रकार काय आहे? कशामुळे होतोय? खाण्यातून, पिण्याच्या पाण्यातून की अशुद्ध हवेमुळे? नेमकं अजून काही समजलेलं नाही. डॉक्टरांच्या मते शॅम्पू वापरल्यानं हा प्रकार होत असावा. मात्र ज्यांनी आयुष्यात कधी शॅम्पू पण वापरला नाही त्यांना सुद्धा टक्कल पडतोय. अहो हो, हात लावताच केस गळती. अहो, बुलढाणा जिल्ह्यात यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. अहो, वृद्धच नाही तर लहान मुलं, पुरुषांसह स्त्रियांना देखील हा त्रास होतोय. आरोग्य प्रशासनानं सर्वेक्षण केलंय, पाण्याचे नमुने देखील घेतलेत, पण हा नेमका प्रकार काय आहे याचं निदान झालेलं नाही. त्यामुळे भीतीचं वातावरण वाढत चाललंय बुलढाण्यात. हा टक्कल व्हायरस डोक्यावरचे केस उडवत चाललंय खरं, पण त्यामुळे लोकांची डोकेदुखी वाढते. बुलढाण्यावरून संजय जाधवसह साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.